आपल्याबरोबर सध्या मान्यवरांमध्ये उपस्थित आहे झी समूहाचे आणि SL समूहाचे सर्वेसर्वा मेंटॉर सुभाषचंद्रजी. सर, स्वागत आपलं या कार्यक्रमात. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊ रितेश विलासराव देशमुख यांचं. मी कमलेश सुतार सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. रितेशजी, स्वागत आहे तुमचं आज या कार्यक्रमात. सगळ्यात पहिले तुमचा पुरस्कार आम्ही देऊन सन्मान करणारच आहोत, पण त्याच्या आधी तुमच्याशी चर्चा करायची आहे. पण चर्चा करण्याआधी सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन. एक इतका मोठा भव्य दिव्य असा एक प्रकल्प तुम्ही केला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी कलाकृती तुम्ही जनतेसमोर मांडली आणि आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास तुम्ही अत्यंत भव्य दिव्य पद्धतीने मांडला. त्याबद्दल सगळ्यात पहिलं तुमचं अभिनंदन. कमलेशजी, खूप खूप आभार. आणि झी 24 तास च्या या कार्यक्रमात आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार. सुभाषजी इथं बसलेले आहेत आणि ह्यांचे आणि माझ्या वडिलांचे जवळचे संबंध यांना मी लहानपणापासून पाहतोय आणि माझ्यासाठी ते नेहमीच प्रेरणास्थानी राहिलेले आहेत. आणि आपण सर्व इथं आलात, आपले पण आभार. हर्षवर्धन साहेब पण आहेत इथे, थँक्यू सो मच. आणि कमलेशजी, थँक्यू सो मच. सगळ्यात पहिले हा प्रकल्प तुम्ही जो सुरू केला होता, मी सुरुवात करीन खरं तर राजा शिवाजीपासून. 10 वर्ष माझ्या मते लागली सगळी कलाकृती व्हायला. जनरली असं म्हणतात की ज्या आजपर्यंत मोठ्या कलाकृती झाल्या त्यांनी खरंच खूप वेळ घेतला आहे. म्हणजे एक मुघले आझमबद्दल म्हटलं जातं की खूप वर्ष चाललं, तसं तुम्हाला हा वेळ त्या प्रक्रियेला वेळ लागला की अडचणी येत होत्या म्हणून लागल्या? आणि खरं म्हणजे 2016ला आपल्या महाराजांवरती चित्रपट व्हावा अशी एक मैत्रीपूर्ण चर्चा माझी आणि त्यावेळेस रवी जाधव दिग्दर्शक त्यांच्यावर एक चित्रपट करू, आमचे मित्र. आणि आम्हाला वाटलं नाही आपण चित्रपट काढावा. त्यावेळेस महाराजांवरती तसे एकही चित्रपट होत नव्हते की त्यांच्या अवतीभोवती ज्या काही घटना घडल्या त्याच्यावरती सुद्धा. आणि 2016ला आम्ही तो चित्रपट अनाऊन्सही केला, त्याच्यावर कामही केलं, पण काही कारणास्तव तो पुढे गेला नाही आणि तो तिथेच अडकला. त्यानंतर तो विषय तिथे सोडला. परत 2019ला परत एकदा प्रयत्न केला आणि तेव्हा माझ्या ते नागराज मंजुळे करणार. त्यावेळेस नागराज मंजुळेजी होते आणि त्यांच्याबरोबर विचार केले की आपण अनाऊन्स करूया. पण त्यानंतर कोविड आला. 2022 नंतर आणि 23 जेव्हा आला तेव्हा विचार केली खरंच आपण एक शेवटचा प्रयत्न करूया. आणि मला असं वाटतं की त्या प्रयत्नात 2.5-3.5 वर्ष गेली आत्ता रिलीज होईपर्यंत. परंतु जसा 2016ला विचार केला होता तसा नव्हे, पण वेळ लागला. मला वाटतं की त्यापेक्षाही जी लोक जुळली गेली ह्या पिक्चरमध्ये, चित्रपटामध्ये, त्या प्रवासात, त्यामुळे चित्रपटही त्या प्रमाणात मोठा करण्यात आम्हाला थोडं यश आलं. पण सगळ्यात अवघड कुठला पार्ट होता? निर्माता रितेश देशमुख हा अवघड भाग होता की छत्रपती शिवरायांचं कॅरेक्टर पडद्यावरती साकारणं, की दिग्दर्शक म्हणून ही सगळी मांडणी करणं? सगळ्यात अवघड लेखक. आमची टीम होती अजित वाडीकर, संदीप पाटील आणि मी आणि प्राजक्त देशमुख. आम्ही सगळ्यांनी मिळून, प्राजक्त देशमुखनी संवाद लिहिले, पण सगळ्यांनी मिळून आम्ही ह्याची स्क्रिप्ट उभी केली. काय असतं की चित्रपट बनवताना कोणाला कोणती गोष्ट आवडते याच्यापेक्षा जास्त कोणती गोष्ट खटकेल याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि म्हणून आम्ही असा विचार केला की आपण असा चित्रपट बनवूया ज्याच्यामध्ये लोक जेव्हा पाहतील किंवा लहान मुलं जेव्हा जाऊन पाहतील त्यांना इतिहासही कळला पाहिजे, तो इतिहास पाहताना आवडलाही पाहिजे, असा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. पण असं नाही वाटलं की आपण, तुम्ही मगाशी म्हटलात की शिवाजी महाराजांबद्दल बोलताना आज आपल्या संवेदना खूप जास्त अजून सेन्सिटिव्ह झालेत लोक त्याबाबत. 10 वर्षांपूर्वी, 15 वर्षांपूर्वी कदाचित इतकं नसेल, पण आता नाव घेण्यात जरी तुम्ही चुकलात तरी त्याच्याबद्दल फार सेन्सिटिव्ह आहेत लोक, फार संवेदनशील झालेत. त्यामुळे इतक्या विषयाला हात घालताना, म्हणजे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या संवेदना इतक्या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टीवरनं दुखावत असताना भीती नाही वाटली कुठे की नको याला विषयाला आपण हात घालावा? त्यात आपली राजकीय पार्श्वभूमी आहे, त्यामुळे कुठे ती भीती नाही वाटली? भीती नाही, पण परंतु करताना बरेच जे माझे जवळचे मित्र होते, लोक होते, त्यांनी मला सांगितलं की नक्कीच करायचं आहे का.
आपलं चांगलं चाललंच आहे अशा काही गोष्टी घडतात. त्यामुळे असं वाटतं की एवढा मोठा चित्रपट जर बनवायचा असेल तर तो बजेट आपल्याला कसा झेपेल आणि आपल्यावर जे स्टुडिओ आहेत त्यांना कसा झेपेल, त्यासाठी बरेच प्रयत्न केले. आणि मला वाटतं की तो प्रयत्न करणं मला वाटलं गरजेचं होतं. आणि त्यासाठी माझे जेवढे संबंध होते 23 वर्षांमध्ये जे मी ह्या चित्रपटसृष्टीत काम करून कमवलं आहे, ते सगळे संबंध मी लोकांना विचारलं, या चित्रपटात काम करा. आणि सगळ्यांनी खरंच मोफत काम केलं आहे चित्रपटामध्ये. या चित्रपटात आम्ही बघितलं की थोरल्या संभाजी महाराजांचा इतिहास पहिल्यांदाच अशा प्रकारे मांडण्याचा प्रयत्न झाला आणि तो खूप लोकांना भावला आहे. पण त्या रोलसाठी अभिषेक बच्चनला घेणं किंवा मग अफजल खानाच्या भूमिकेमध्ये संजय दत्तला घेणं किंवा बडी बेगम म्हणून विद्या बालनला घेणं, ही सगळी आपले परिचित आहेत किंवा आपल्यासाठी, किंवा जीवा महाला म्हणून सलमान खानला तुम्ही सिनेमात घेणं, हे सगळं मित्रपरिवार म्हणून की तुम्हाला वाटतं नाही या रोलसाठी हेच सूट करू शकतात? नाही, खरं म्हणजे आम्ही पहिला चित्रपट लिहिला, जी, असं कधीच विचार केला नाही की ह्या रोलमध्ये ह्या व्यक्तीला घ्यावं त्यामुळे तो चित्रपट त्यांना कास्ट करूया, असं कधीच नव्हतं. आम्ही चित्रपट लिहिला आणि जेव्हा कास्टिंग करत होतो तेव्हा असं वाटलं की बजेट जर एवढं असेल तर आपण जर हिंदी मराठी गणित असं टाकलं तर आपल्याला ते गाठता येईल. इनफॅक्ट जिनिले यांनी मला सुचवलं की समजा जर आपण हिंदी मराठी विचार करत असो तर मग जे कॅरेक्टर्स हिंदीमध्ये बोलत आहेत ते आपण हिंदी चित्रपटसृष्टीतले पाहावेत का. अच्छा. मग त्यानंतर विचार केला की बाबा मग संजय दत्त कसे राहतील, ते हो म्हणतील का नाही याच्यात पण संशय होता आम्हाला, परंतु एक एक करून ते जुळत आलं सगळं. तुम्ही जेव्हा मराठी चित्रपट पहिल्यांदा लय भारी केला होता तेव्हा तुम्ही एक गोष्ट म्हणाला होतात, मला चांगली आठवते की तेव्हा विलासराव देशमुख साहेब होते तेव्हा ते तुम्हाला म्हणाले होते की मराठी चित्रपटसृष्टीत काम करावं अशी इच्छा आहे, तर फक्त चित्रपट करावा की असा एखादा भव्य दिवा आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांवरती करावा, त्यासाठी करतात? नाही, खरं म्हणजे चित्रपटात मला जवळपास 7-8 वर्ष झाली होती आणि हिंदी चित्रपट चालू होते. त्यावेळेस ते मला म्हणाले होते की तू हिंदी चित्रपटात काम करतोयस पण मराठी चित्रपटाचं काय, त्याच्यासाठी काय करणार आहेस का नाही तू. आणि तोपर्यंत माझा विचार असा नव्हताच कधी, कारण का हिंदी चित्रपटात चालू होतं काम. त्यानंतर मुंबई फिल्म कंपनी त्याची स्थापना केली आणि मराठी चित्रपट प्रोड्यूस करायला सुरू केलं. पहिलं बालक पालक, येलो, लय भारी, फास्टर फेने, माऊली, वेड आणि आता राजा शिवाजी. 13 वर्षात 7 चित्रपट, 7चे 7 मराठी चित्रपट आम्ही प्रोड्यूस केलेले आहेत. याचा मला खरंच अत्यंत अभिमान आहे की मुंबई फिल्म कंपनीमधून हे आम्हाला करता आलं. परंतु सुभाषजी तर बसलेत आणि मला खरंच इथे सांगू वाटतं की साहेब मुख्यमंत्री असताना सुभाषजी साहेबांचे जवळचे संबंध, चांगले मित्र होते. आणि एका फंक्शनमध्ये असं झालं होतं की हिंदी चित्रपटासाठी हिंदी अवॉर्ड्स तर होतेच आणि जी मोठं नाव स्टुडिओज हिंदी अवॉर्ड्स तर होते, ते म्हणाले, भाषणामध्ये म्हणाले होते की सुभाषजी मराठी चित्रपटासाठी तुम्ही काय करणार. आणि त्यानंतर सुभाषजींनी झी स्टुडिओज मराठी त्यांनी दुसऱ्या दिवशी संपूर्ण टीमला बोलवलं आणि झी स्टुडिओज मराठीनी मराठी चित्रपटाची निर्मिती सुरू केली. आणि खरं म्हणजे हे फार मोठं योगदान आहे झी स्टुडिओजचं. आज मराठी चित्रपटसृष्टी आर्थिकदृष्ट्या ज्या उंचीवर नेलेलं आहे त्याचा सिंहाचा वाटा मला वाटतं झी स्टुडिओजचा आहे आणि सुभाषजींचा आहे. त्याचे सुभाषजी खूप खूप धन्यवाद आणि आभार की आम्ही जे यश सध्या पाहतोय त्याची पायभरणी तुम्ही केलेली आहे. क्या बात आहे, तुम्ही हा फार महत्त्वाचा इथे उल्लेख केला. आणि ते विजनरी ते आमच्या SL ग्रुपला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. खरं तर काल 26 तारखेला ही पूर्ण 100 वर्ष SL ग्रुपची सुरुवात झाली, त्याला 100 वर्ष परवाच पूर्ण. खूप खूप शुभेच्छा नाव. आणि कसं आहे, झी ग्रुपचं जे विजन आहे, आम्ही नेहमीच या गोष्टीबद्दल सांगतो की आता इतके दिवस तुम्ही उल्लेख केला की प्रत्येक गोष्टीत पायनियर आलं आहे आणि आता आमचं पुढचं पाऊल हे जेन झींसाठी असणार आहे. तर जेन झीच्या दृष्टीने सुद्धा आता झी ग्रुपचा पुढचा पाऊल असणार. पण तेच माझा पुढचा प्रश्न त्याच दिशेने, म्हणून मी इथे आवर्जून उल्लेख केला. रितेशजी, सिनेमा करताना इतिहासाबद्दल सध्या मांडणी अनेक जण करतात. इतिहासात रमण्याचं अनेकांना वाटतं की इतिहास आपल्या पद्धतीने मांडला जावा. रितेश देशमुख एक कलाकार, तुम्ही एका वेगळ्या राजकीय वातावरणात वाढलेले आहात. ऐतिहासिक सिनेमे हे सध्या एका अजेंडासाठी आणले जातात, त्याच्यातून बऱ्याचदा अजेंडा पेडलिंग केलं जातं किंवा एक नरेटिव्ह सेटिंग केलं जातं. तुम्हाला अशा प्रकारच्या ऐतिहासिक सिनेमांबद्दल तुम्हाला काय वाटतं?
नाही खरं म्हणजे काय चित्रपट बनवणं हा एक जेव्हा चित्रपट लिहितो आपण किंवा बनवतो इट्स अन इंडिव्हिज्युअल अप्रोच की त्या व्यक्तीला कसं वाटतं चित्रपट बनवायचं आणि पुढे घेऊन जायचं. मला असं वाटतं की आपण जो इतिहास आहे आणि जसा खरा इतिहास आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही जबाबदारी जे चित्रपट बनवतात त्यांची आहे की ऐतिहासिक चित्रपट बनवताना. कारण काय आहे की आपण आणि आजकालची मुलं हे जे काही कन्झ्युम करतात हे व्हिज्युअल मीडियममध्ये कन्झ्युम करतात, जे जास्त वाचत नाहीत, वाचतही असतील परंतु शाळेत एवढं आपल्याला इनडेप्थ शिकवलं जात नाही. म्हणून मला असं वाटतं की ऐतिहासिक चित्रपट हे उद्याचे पुस्तक आहेत. सिनेमात तुमच्या घरातली अनेक मंडळी आम्ही बघितली, तुमची मुलं आहेत सिनेमामध्ये आणि तुमचे बंधू धीरजीसुद्धा आहेत सिनेमामध्ये, त्यांचा अर्थात एक कॅमिओ आहे. तर घरातल्याच मंडळींना घेऊन सिनेमा, घरातल्या अनेक मंडळी तुमच्या नाही खरं म्हणजे जिनीला कसं आहे की तो एक छोटा रोल होता सिनेमाच्या जी ड्युरेशनमध्ये, पण इम्पॉर्टंट रोल होता आणि त्यावेळेस जिनीला यांनी वेड चित्रपट केला होता म्हणून त्या कॅरेक्टरसाठी मला त्या योग्य वाटल्या म्हणून त्यांचं मी कास्ट केले. इनफॅक्ट माझी मुलं करणार हे नव्हतीच, माझे जे असिस्टंट डायरेक्टर चारुल आणि कास्टिंग डायरेक्टर जी ते माझ्या पाठीमागे म्हणले की यांची आपण स्क्रीन टेस्ट करूया. मी तेव्हा बरीचशी दुसरी मुलं पाहत होते, मी म्हणलं नको कशाला, नाही आपण ट्राय करूया, आपण स्क्रीन टेस्ट करूया. मग स्क्रीन टेस्ट झाल्यामुळं मग मी ते केलं. म्हणून मी काय आहे ना की आपण म्हणताय म्हणून आता मी चर्चा करतोय. ते दोघंही लहान आहेत आणि मला असं वाटतं की त्यांनी चित्रपट केला त्यानंतर आता मी त्यांना म्हणतो मी आता शाळेत जा, हे सगळं विसरून जा, कारण का अनड्यू अटेन्शन त्यांच्याकडेही नको आहे मला. आणि महाराजांच्या चित्रपटात त्यांनी एक छोटं काम केलं याचा मला आनंदही आहे. रितेशजी, राजकारण तुम्ही फार क्लोजली फॉलो करता मला माहिती आहे, बऱ्याच बारीक बारीक गोष्टींवर तुमची राजकीय घडामोडींवरती नजर असते. महाराष्ट्राच्या राजकारणावरती कधी सिनेमा करावा असं वाटला नाही का? महाराष्ट्राच्या राजकारणात एवढं सगळं घडतं, एवढा सगळा मसाला. नाही खरंच माझी फार इच्छा होती की महाराष्ट्राच्या राजकारणावरती मी काहीतरी बनवावं, स्क्रिप्टही लिहिली, परंतु जेव्हा मी स्क्रिप्ट लिहितो तेव्हा काहीतरी वेगळंच ट्विस्ट घडलेलं असतं आणि मला वाटतं की आता आपली स्क्रिप्ट ही आउटडेटेड झालेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावरती सगळ्यात चांगला चित्रपट फक्त न्यूज चॅनल्स बनवू शकतात. मधल्या निवडणुका बघितल्या तुम्ही तामिळनाडूच्या. तामिळनाडूमध्ये एक कलाकार तिथले फार फेमस आहेत, थलपती विजय, हे तिथले आता मुख्यमंत्री झालेले आहेत, फार पॉप्युलर आहेत. कलाकार तिथे राजकारणात जातात, आपल्याकडे असं होत नाहीत. मग ते बघून तरी वाटलं का की आता आपण कलाकार आहोत, पॉप्युलर आहोत, आपणही असा प्रयत्न करावा? राजकीय बॅकग्राऊंड तर आहेच. जेवढी समज विजय यांना स्वतःच्या पॉप्युलॅरिटीची आहे तेवढी समज मला सुद्धा आहे. म्हणून असले प्रयोग मी कधी करणार नाही. का पण राजकारणाची म्हणजे तुम्हाला ही भीती म्हणायची राजकारणाची, की बाबा कंटाळा आलाय राजकारणाचा, नॉशिया येतो बघून, काय काय ना, उद्या मी राजकारणात जर आलो हां. तर इथे तुम्हीच बसणार आणि परत म्हणणार एकाच घरातले किती लोक राजकारणात येणार. रितेशजी, युवक जो आहे तो याच्यामुळेच राजकारणाकडे येत नाही असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे इथला युवक असा आहे ना, तो कुठल्याही गोष्टीने सध्या पटकन भारावून जातो आहे. म्हणजे सोशल मीडियावरती एखादी मुवमेंट चालते, म्हणजे कॉक्रोच पार्टी तयार होते आणि युवकांना असं वाटायला लागतं की हे अशा असताना, अर्थात त्याच्या मी डायनामिक्समध्ये जात नाहीत, पण सोशल मीडियावरती घडणाऱ्या गोष्टीवरती तो खूप आपलं पॉलिटिकल मत ठरवतो आहे. हे बघून तुमच्यातल्या एका म्हणजे तरुणाला काय वाटतं? कॉक्रोच जनता पार्टी, मला वाटतं की जेव्हा एखाद्या अशा गोष्टीला एवढी पॉप्युलॅरिटी मिळते आणि आता काय आहे की ते प्रश्न विचारणार, तर प्रश्न विचारणं ह्या डेमोक्रॅटिक देशामध्ये हे चांगलीच गोष्ट आहे. आणि यूथनी किती इन्फ्लुएन्स व्हावं हे आता ते त्यांच्यावर आहेत. कारण मी जसं म्हणतो ना, ही सगळी जबाबदारी आता आपल्या स्वतःला घ्यावी लागणार आहे आणि प्रत्येक यूथने सुद्धा हे निर्णय घेतला पाहिजे की आपलं मत काय आणि त्या मतावर आपण किती ठाम आहोत. मला कधी कधी असं वाटतं की आज एक विचार करतात, उद्या रील बदलली की आपलं मत बदलतात. त्याच्यामुळे ते चलबिचल दुविधा हे सतत राहणार आहे. देश बदलायचा असेल ना आणि परिवर्तन जर पाहिजे असेल तर सगळ्यांना एकत्र येऊन ठाम राहण्याची गरज आहे. तुमचे एक आवडीचे नेते, तुमचे मित्र आहेत जवळचे, राज ठाकरे, त्यांनी एक मधल्या काळात
आपल्या भाषणात ते एक लाव रे तो व्हिडिओ असा एक म्हणून ते व्हिडिओ दाखवायचे. त्याचा प्रयोग आम्ही थोडासा करायचा होता. आम्ही काही व्हिडिओज तुम्हाला दाखवणार आहोत. ते व्हिडिओ बघून तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत का त्याच्याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो आणि मी सांगतो लाव रे तो व्हिडिओ. हे नक्की तुम्ही पण खूप भावूक झाला होतात, जेनिलेजी पण खूप भावूक झाला होतात या राजा शिवाजीच्याच वेळेस. नक्की काय तेव्हा झालं होतं? खरं म्हणजे हा चित्रपट खूप मोठ्या संघर्षाने आम्ही बनवला होता. बरेच 10 वर्षाच्यात गेली होती. तो दिवस आला जिथे त्या स्टेजवरती संजय दत्त होते, विद्या बालन होत्या, अभिषेक बच्चन होते आणि अजय अतुल होते, ज्योती देशपांडे, सगळेच जिनिल्या. आणि ती जी वेळ होती ना, खरंच तर मला असं वाटलं की ह्या स्टेजवरती ती सगळी लोक आहेत ज्यांनी पर्सनली माझ्यावरती उपकार केले होते की हे स्वप्न मी पाहिलं होतं, पण माझं स्वप्न किंवा त्या स्वप्नाची पूर्ती व्हावी याच्यासाठी हे लोक खंबीरपणे उभे होते आणि मी त्यांचे आभार मानत होतो. मी असं कधीच स्टेजवरती तसं भावूक होत नाही, मी मुद्दामून अवॉइड पण करतो, पण तो खरंच माझ्यासाठी एक इमोशनल मोमेंट होता. ठीक आहे, पुढचा व्हिडिओ बघूया. पुढच्या व्हिडिओत काय आहे तुमच्यासाठी? पण कोणीतरी त्यात एक कमेंट केली होती, बस रितेश जी तो आप तो ले सकते हैं बड़े बड़े कपडे, तो माँ की पुरानी साडी से बच्चे को कपडे क्यों, असं त्यांना त्यातली भावना त्यांना कदाचित समजली नसावी. पण हे रितेश जयसूर्यांना का सांगू का, माँ की पुरानी साड़ी से कीमती कोई भी चीज़ नहीं है. क्या बात है, क्या बात है. त्यामध्ये आईचा आशीर्वाद, आईचं प्रेम. आणि मला माहिती आहे आई म्हणाल्या की ही साडी आता थोडी फाटलेली आहे, झिजली आहे. तर मी म्हणालो तुम्ही द्या म्हणा, आणि दिवाळीसाठी ते कपडे करायचे होते. आपण दिवाळीला नवीन कपडे शिवतो, म्हणून तुमची साडी जरी जुनी असली तरी माझ्यासाठी आणि तुमच्या नातवंडासाठी ते नवीनच आहे. आणि म्हणून ती भावना त्याच्यात होती. क्या बात आहे, क्या बात आहे. खूपच सुंदर आहे. पुढचा व्हिडिओ राज ठाकरेंपेक्षा जास्त व्हिडिओ दाखवले तुम्ही. नाही, नाही. हा जास्त इंटरेस्टिंग आहे. काढ रे तो व्हिडिओ. खरं हे आयफा अवॉर्ड्स होते आणि संपूर्ण अवॉर्ड संपलं होतं. जिनीला थकल्या होत्या, पण आपण जाऊया. त्यांचे जे हिल्स होते ते रुतत होते, दुखत होते त्यांना. आणि जाता जाता प्रीती सध्या अमेरिकेत राहतात, म्हणून बऱ्याच वर्षांत मी त्यांना भेटलो. आणि म्हणून मी गप्पांमध्ये गुंगलो होते, ते काय चाललं काय नाही, हे झालं ते झालं. आणि त्यांचं रिॲक्शन ॲक्च्युली माझ्यासाठी नव्हतं, त्यांच्या पायासाठी होतं. अच्छा. आणि त्यामुळं ते झालं. आणि मला खरंच असं आता काय सोशल मीडिया म्हणले एक वेगळं जग आहे, काय गोष्टी कशा होतील. परंतु ज्या लोकांना वाटतंय की जसं आहे तसंच खरं आहे, त्या लोकांसाठी मी म्हणतो तसंच खरं आहे. काय काही गोष्टी ज्या भ्रमात असतात त्या तशाच ठेवल्या पाहिजेत. काय समस्त पुरुष जातीसाठी हा मेसेज आहे की आपली पत्नी समोर असताना कसं बोललं पाहिजे याचा एक परिपाठ धडा देण्यासारखा. करेक्ट. हे करून सुद्धा कसं जिवंत राहिलं पाहिजे हे पण शिकलं पाहिजे. तर तुमची चर्चा फार असते. तुम्ही जे जिनीलेजींसोबत तुमचे जे व्हिडिओज असतात, तुमचे रील्स बनवतात, त्याची फार चर्चा असते. हे व्हिडिओ ठरवून करतात की कधी कधी झालेल्याच घटना रील बनवून जातात? खरं म्हणजे रील्स बनवत असताना ना कोविड आला होता आणि त्यावेळेस टिकटॉक होतं. तर टिकटॉकवरती मी सहज काहीच नव्हतं म्हणून एक व्हिडिओ मी केला आणि तो लोकांना आवडला. लोकांना अजून एक व्हिडिओ बनवा. आणि जिनीला वाटायचं काय दिवसभर टिकटॉकवर बसलो मी, आणि रोज म्हणणार काय किती वेळ टिकटॉक करता तुम्ही, काय नाही. मी म्हणलं एक व्हिडिओ माझ्यावर बनवा तुम्ही. मग आम्ही तो व्हिडिओ बनवला. मग नंतर त्या सुद्धा दिवसभर टिकटॉकवर बसत होत्या. म्हणजे माझा त्रास कसा कमी व्हायचा. परंतु सांगायचा उद्देश हा की त्या काळात जेव्हा व्हिडिओ बनवले आम्ही, तेव्हा लोक म्हणायचे एंटरटेनमेंट नाही आहे, तुम्ही एंटरटेन करताय, त्यासाठी तुमचे आभार. आणि 1-2 व्हिडिओज टाकल्यानंतर ते लोकांना आवडायला लागले. आणि कोविड नंतर मी बंद केलं. मी नंतर एअरपोर्टला गेलो होतो
तर तो सिक्युरिटी चेक करत होता माझा आणि तो म्हणाला 23 दिन हो गए आपने व्हिडिओ नाही डाला. मी म्हटलं ठीक आहे घर जाके डालता हूं. मला असं वाटलं की आता ही जबाबदारी माझ्यावर आली किंवा त्या व्यक्तीसाठी तरी व्हिडिओ टाकावा. तर एकाला एक असं करत करत कधी मूड झाला टाकतो. परंतु जास्तीत जास्त व्हिडिओज आम्ही जे टाकलेत ना, मेकअप केला नाही, केस नाही बरोबर, सकाळी उठलोय, काही ओव्हर प्रोड्युस्ड व्हिडिओज नसतात. ते नॅचरली जसं असतं, कुठला तर व्हिडिओ आवडतो त्याचा व्हॉइस घेऊन त्याच्यावरती आपला एक टेक देतो. आणि आम्हाला कधीच वाटलं नाही की हे नवरा बायकोचे जे व्हिडिओज आहेत किंवा आपण जो बँटर म्हणतो ते एवढे लोक पसंत करतील किंवा त्यांना आवडेल. पण ते खूप पॉप्युलर आहेत तुमचे व्हिडिओ. आणि तुम्ही आणि जिनिल्या जी महाराष्ट्राचे लाडके दादा आणि वहिनी झालात त्या व्हिडिओनंतर तुम्हाला महाराष्ट्र बघतो. आणखी एक व्हिडिओ आहे, मला वाटतं तो दाखवावा तुम्हाला. काय थॉट होता हा व्हिडिओ करताना? आज साहेबांची जयंती आणि 81 ही 75वी होती आणि कोविडचा काळ होता आणि आम्ही सगळेच थांबलो होतो. आम्हाला असं नेहमी वाटायचं की जेव्हा अमृत महोत्सव किंवा 75वी जयंती असेल तेव्हा एखादा कार्यक्रम व्हावा आणि साहेबांबरोबर ज्यांचे संबंध होते, राजकीय मित्र असतील, इंडस्ट्रीतले असतील, ते सगळ्यांनी येऊन त्यांच्याबद्दल काहीतरी गोष्टी सांगाव्या, त्यांचे संबंध कसे ते तसे ते व्यक्त व्हावेत. परंतु कोविड असल्यामुळे ते काहीच करता आलं नाही आणि रात्रीचे 12-1:30 वाजले असतील आणि मी असंच बसलो होतो, काय म्हणजे काहीच करता येत नाही आपल्याला आणि सगळे घरातच आहेत. तर तेव्हा ह्या व्हिडिओची कल्पना आली मला. जिनियाने तो व्हिडिओ शूट केला होता आणि मला असं का वाटलं की त्यावेळेस साहेबांची जी थाप आहे माझ्या पाठीवरती ती त्यावेळेस मला हवी होती. आणि तो व्हिडिओ करताना मी भारावून गेलो, मला कळलंच नाही काय चाललं आणि ते खरं तसं जुळून आलं. अतिशय पर्सनल व्हिडिओ आहे तो आणि काय गोष्टी घडतात तो नंतर बराच व्हायरली झाला त्या दुसऱ्या दिवशी आणि मला असं वाटलं की आपल्याकडून एखादी गोष्ट साहेबांसाठी झाली. आज हा सिनेमाला एवढं जेव्हा यश मिळालं राजा शिवाजीला, साहेब असते तर काय वाटलं असं? काय तुम्हाला वाटतं रिॲक्शन राहिली असती त्यांची? माझा पहिला चित्रपट मराठी हा 2014ला रिलीज झाला आणि साहेब 2012ला गेले. तर जेव्हा पहिला मराठी चित्रपट झाला तो पाहायला साहेब नव्हते, म्हणून त्या दिवशीपासून मराठी चित्रपटात माझं नाव मी नेहमी रितेश विलासराव देशमुख असं लिहितो. मला माहिती नाही साहेब काय म्हणाले असते. मला असं वाटतं की मी हा प्रयत्न केला याच्यासाठी नक्कीच त्यांनी माझ्या पाठीवर शबासकीची थाप दिली असती आणि ह्यावेळेसही ते तेच म्हणाले असते जे त्यांनी माझ्या पहिला चित्रपट तुझी मेरी कसम पाहिल्यानंतर म्हणाले. तेरे नाल लव हो गया ह्या त्यांचा शेवटचा चित्रपट त्यांनी जो पाहिला त्यावेळेस म्हणाले की परत एकदा जिनिल्या तुझ्यापेक्षा चांगली होती. खूप खूप धन्यवाद.